हॅलो, मी जान्हवी. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज मी घेऊन आली आहे एक चटणीचा प्रकार. आतापर्यंत मी जितक्या चटण्या किंवा कोशिंबिरी दाखवल्या त्याला मला खूपच छान प्रतिसाद मिळाला. तर आजची जी चटणी आहे ती आपल्या केसांच्या साठी किंवा आपली ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी खूपच चांगली आहे आणि ती चटणी आहे कढीपत्त्याची चटणी. आता याच्यामध्ये मी साधारण एक बाउल कढीपत्ता घेतला आहे. तो स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घेतला आहे. त्यानंतर आता आपण याच्यात काय काय वापरणार आहोत तर एक छोट्या बाउलनी बाउलभर खोबरं, एक बाउलभर दाणे, थोडासा जास्त डाळवा, एक थोडी मोठी वाटी आहे तेवढा डाळवा, त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या आणि मसाल्यांमध्ये आपण हे काश्मीरी तिखट वापरणार आहोत, त्याने रंग छान येतो म्हणून. त्यानंतर थोडी साखर, थोडे तीळ, जिरं, हिंग, चाट मसाला आणि मीठ. आता या साहित्याने आपली ही चटणी तयार होते, जी हेल्थ वाईज पण खूप चांगली असते आणि चवीला पण ती छानच लागते. तर आता आपण वळूया कृतीकडे. एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आणि त्याच्यामध्ये दाणे परतून घेतले. ते छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये डाळवा घातला, तो पण परतून घेतला. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या छान परतून घेतल्या. यामुळे चव खूप छान लागते या चटणीची. त्यानंतर खोबरं परतताना ते चटकन करावं लागतं, कारण नाही तर ते जळतं लवकर. नंतर जिरं आणि तीळ परतून घेतले आणि सगळ्यात शेवटी कढीपत्ता छान परतून घेतला. त्यासाठी वेगळं तेल वापरावं लागत नाही, त्याच पॅनमध्ये आपण हे करू शकतो. आणि कढीपत्ता थोडा जास्त वेळ परतायचा, अगदी क्रिस्पी होईपर्यंत. जेवणामध्ये अशी चटणी लोणच्याबरोबर बाजूला घेऊन आपण खाल्ली तर ती खूप टेस्टी लागते. आता सगळं हे साहित्य थंड करून घेतलं, एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आणि मग त्यात जे मसाले आपण घालणार आहोत ते घातले. जसं की लाल तिखट, साखर, मीठ, चाट मसाला. त्याला छान मिक्स केलं आणि ग्राइंड करून घेतलं. अशी आपली स्वादिष्ट रेसिपी तयार. तर अशी ही कढीपत्त्याची चटणी आज आपण बघितली. ही डब्यात भरून अशी ठेवून देता येते आणि रोज आपण जेव्हा लोणचं खायची इच्छा नसते किंवा लोणच्याच्या बाजूला पण ही अशी चटणी घेऊन खाता येतं आणि ही इतकी छान लागते. पौष्टिक ती असतेच, शिवाय टेस्टला पण खूप छान लागते. जनरली जेव्हा आपण कढीपत्ता फोडण्यांमध्ये घालतो तेव्हा तो बाजूला काढून ठेवला जातो, मुलांच्या पोटात तो जात नाही. अशा वेळेला जर अशी चटणी आपण केली तर मुलांच्या पोटात कढीपत्ता पण जाईल, म्हणजेच पौष्टिकता जाईल. तर अशी ही कढीपत्त्याची चटणी आज आपण बघितली. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका.